आय एम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, या टाईपच्या पॉडकास्टच्या मार्फत मला देखील लोक ट्रान्सपरंटली दिसतील. कारण जेव्हा एक व्यक्ती प्रश्नांची उत्तरं देतो ना, लोक हुशार झालेले आहेत. आपण चुकीचं उत्तर देऊ शकत नाही, फसवू शकत नाही कोणालाच, आणि बॉडी लँग्वेजला आपल्याला समजतं की हा खरं बोलते किती, खोटं बोलते किती. तर त्याच्यातनं मला देखील निवडता येईल की बाबा या उद्योजकाला आपण आधार देऊ शकतो. आय कॅन बिकम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इन हिज बिझनेस. तर या सगळ्या फायद्यांचा लाभ या पॉडकास्टच्या मार्फत मला मिळेल, पॉडकास्टला जे येतात त्यांना मिळतील, आणि त्यांच्याशी निगडीत लोकांना देखील त्यांचा भरपूर फायदा होईल. तर इट इज ॲक्च्युली शोईंग द कॅरेक्टर अँड द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन बिहाइंड द बिझनेस इन फ्रंट ऑफ द पीपल. आणि विनीत बनसोडेंना तर प्रश्न विचारायची एवढी टॅलेंट आहे, आणि मी तर आता हल्ली लोकांना असं म्हणतो की चांगली उत्तरं देणं दॅट इज नॉट एनी मोर अ टॅलेंट. चांगले प्रश्न विचारणं दॅट इज अ बिगर टॅलेंट. कारण प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती ज्ञान असलं पाहिजे ना, तरच तुम्ही योग्य प्रश्न विचारू शकता. आणि ह्या प्रश्न उत्तराच्या प्रवाहामध्ये तुम्ही खरोखर लोकांपर्यंत समजले जातात. द पर्सन अंडरस्टँड्स द पर्सनॅलिटी बिहाइंड द बिझनेस. टोटल बिझनेस करण्याची प्रक्रिया चेंज झालेली आहे. आता लोकांना हे पाहिजे की ह्या कंपनीचा जो मालक आहे त्याची विचारधारा काय आहे. आणि लोक एन्व्हायरमेंटली एवढे कॉन्शियस झालेत की तुमच्या बिझनेस करण्याच्या मार्गावर जर तुम्ही सामाजिक इम्पॅक्ट क्रिएट करत नसाल तर पीपल डोंट वॉन्ट टू बिकम युअर कस्टमर्स. तर ते विचारसुद्धा जेव्हा लोकांना समजतात तेव्हा तुम्हाला लोकांचा अजून आधार मिळतो. इट इज ॲडव्हर्टायझिंगच्या पलीकडची गोष्ट ही, कारण तुम्ही खरोखर लोकांच्या समोर येऊन तुमचे विचार मांडतायत. तर हा सगळा फायदा प्रत्येक पॉडकास्टला येणाऱ्या उद्योजकाला होणारच आहे.